नमस्कार, TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. भाजप उमेदवार नवनीत राणा यांचं एक विधान सध्या चर्चेबरोबरच वादात आहे. काय म्हणाल्यात नवनीत राणा आणि त्यावरनं काय दावे प्रतिदावे रंगलेत पाहूयात. जर कोणी फुग्यात राहत असाल की मोदीजीची हवा आहे तर गोष्टी लक्षात ठेवा. 2019 मध्ये एक निर्दलीय एक इंडिपेंडेंट खासदार निवडून आली होती. मोदींची हवा आहे या भ्रमात राहू नका, नवनीत राणांचं विधान चर्चेत. 2019 मध्ये मीच अपक्ष म्हणून जिंकले, राणांचं भुवया उंचावणारं विधान. टीकेनंतर विधानाचा विपर्यास झाल्याचा नवनीत राणांचा दावा. भाजप प्रवेशानंतर नवनीत राणांनी अमरावतीचं तिकीट मिळवलं. मात्र आता त्यांच्याच एका विधानानं विरोधकांना टीकेची आयती संधी दिली. मोदींची हवा आहे या भ्रमात राहू नका, असं नवनीत राणा समर्थकांना सांगताना दिसतायत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महायुतीचे नेते सारवासारव करतायत. तर विधानाचा विपर्यास झाल्याचा दावा नवनीत राणा यांनी केलाय. हे इलेक्शन आपल्याला ग्राम पंचायत सारखे लढा लागते. जर कोणी फुग्यात राहत असाल की मोदीजीची हवा आहे तर गोष्टी लक्षात ठेवा. 2019 मध्ये एक निर्दलीय एक इंडिपेंडेंट खासदार निवडून आली होती. एवढी मोठी यंत्रणा असूनही सुद्धा एक निर्दलीय व्यक्ती या जिल्ह्यामध्ये झेंडा काढून गेली होती. तर त्या फुग्यात कोणताही कार्यकर्ता राहू नाही की मोदीजींची हवा आहे म्हणून आपण सहज निवडून येऊ. आता ते स्वतःच कबूल केले आहेत. मोदीच्या हवेचा हा फुगा आहे, तो फुगा कधी फुटेल म्हणून त्यांनी त्यांच्या मुखात जे सत्य होतं, जी सत्य परिस्थिती होती, तीच आता मला वाटते नवनीत राणांच्या तोंडात आलेली आहे. जागतिक दर्जाचे आणि मोठ्या उंचीचे देशातले एकमेव नेते मोदी साहेब आहेत आणि मोदी साहेब आहेत आणि त्याची लोकप्रियता आज शिखरावर आहे. त्यामुळे जनसामान्याचा कल जो आहे तो मोदींना पुन्हा पंतप्रधान पाहण्याची लोकांची इच्छा आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम करावं या अपेक्षेने त्यांचं वक्तव्य असावं असं माझं मत आहे. तिनेच घरचा आहेर दिला ना, म्हणजे तिला कुठेतरी जाणवू लागलेलं आहे की मोदींची हवा नाही आहे, अमरावतीत आपली विकेट गेलेली आहे. ओव्हर कॉन्फिडन्स ज्याला म्हणतात त्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये कोणी राहू नये असं त्या नवनीत राणाचं म्हणणं असावं. तो मोदीजींची हवा होती आहे आणि भविष्यात सुद्धा राहणार आहे. देशाची प्रगतीसाठी हे मोदीजी आवश्यक आहे आणि अबकी बार 400 पार आणि मोदीजी परत एकदा 2024 मध्ये हे आमच्या देशाचे प्रधानमंत्री होणार आहे. मला असं वाटतंय विरोधकांनी हा सगळी यंत्रणा करण्यापेक्षा लोकांमध्ये जाऊन लोकांच्या हिताकरिता आपण बोललो पाहिजे, नाही की हा गलिच्छ राजकारण करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. विशेष म्हणजे नवनीत राणांनी गेल्या वेळी आपण अपक्ष लढून सुद्धा जिंकलो होतो याचा संदर्भ देत हे विधान केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात या विधानाची चर्चा आहे. 2019ला राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर नवनीत राणा अपक्ष लढल्या. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे आनंदराव अडसूळ होते. नवनीत राणा यांना 5,10,947 तर अडसूळांना 4,73,996 मतं पडली होती. नवनीत राणा 36,951 मतांनी जिंकल्या. त्यांच्या विजयामध्ये वंचित आघाडीनं घेतलेल्या 65,135 मतं ही महत्वाची ठरली होती. विजयानंतर मात्र राणांची भूमिका बदलली आणि आघाडीऐवजी त्यांनी भाजपशी जवळीक वाढवली. त्यांच्या या बदललेल्या भूमिकेवर टीका सुद्धा झाली होती. मंचावर आहे त्यांचीच मुळे आहे. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण मी माझ्या आयुष्यामध्ये देते की मला आशीर्वाद जर पवार साहेबांनी दिला नसता तर मी खासदार माझ्या आयुष्यपर्यंत मी झाली नसती. की 2014 मध्ये देवेंद्र साहेब माझ्यासोबत नव्हते, पण 2019 मध्ये सुद्धा आपण नव्हते, पण दादा आपला आशीर्वाद नवनीत राणा आणि रवी राणा सोबत होताच आणि म्हणून मी खासदार झाली, त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे. स्वप्नील उमाप, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.